नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर शेतकरी मित्रांनो, या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीचा विचार करता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांच्या पिकांना पूर्ण संरक्षण देण्यासाठी सरकारने पीक विमा योजना लागू केली आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 13 जिल्ह्यातील काही गावांची निवड करण्यात आली आहे। ते गाव आपण समोर यादीत बघूया। तर शेतकरी मित्रांनो, नागपूर जिल्ह्यातील 58 गावे, अमरावती जिल्ह्यातील 72 गावे, बुलढाणा जिल्ह्यातील 41 गावे, अकोला जिल्ह्यातील 63 गावे, यवतमाळ जिल्ह्यातील 49 गावे, वाशिम जिल्ह्यातील 37 गावे, परभणी जिल्ह्यातील 28 गावे, हिंगोली जिल्ह्यातील 19 गावे, नांदेड जिल्ह्यातील 42 गावे, बीड जिल्ह्यातील 51 गावे, लातूर जिल्ह्यातील 33 गावे, उस्मानाबाद जिल्ह्यातील 27 गावे, संभाजीनगर जिल्ह्यातील 39 गावे। तर शेतकरी मित्रांनो, हे 13 जिल्ह्यातील इतकी गावे आहेत। या योजनेअंतर्गत निवडलेल्या गावामधील सर्व शेतकरी लाभार्थी ठरणार आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही। जर पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना दिलेल्या विम्याच्या रकमेतून ते नुकसान भरून काढले जाईल। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी शासनाने गेल्या आठवड्यात एक शासन निर्णय काढला आहे। या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। येत्या सोमवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे। तर शेतकरी मित्रांनो, येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होईल, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेमुळे शेतकरी वर्गात मोठा उत्साह पसरला आहे। पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही। शेतकरी आता निर्धास्तपणे शेती करू शकतील। शासनाने घेतलेला हा निर्णय शेतकरी हिताचा असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे। तरी मित्रांनो, आपल्या जिल्ह्यातील गावाची यादी पहा आणि शेती निष्कर्षपणे करा। पीक विमा योजनेमुळे तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आमची छोटीशी अपडेट। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।